आकाशवाणी. अंकिता आपटे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेचं यजमानपद आज भारत भूषवणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 राज्यांच्या दौऱ्याअंतर्गत आज हैदराबादमध्ये. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे मुंबई, पुणे आणि ठाण्यात छापे, 4घांना अटक. आणि सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि कुवेत यांच्यात लढत. आता सविस्तर बातम्या. भारत आज होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषदेच्या यजमानपदी असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23व्या शांघाय सहकार्य परिषदेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवतील. शांघाय सहकार्य परिषदेच्या चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या सर्व सदस्य देशांना या परिषदेचं आमंत्रण दिलं असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. इराण, बेलारूस आणि मंगोलिया या देशांना निरीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या समरकंद परिषदेत भारतानं शांघाय सहकार्य परिषदेचं फिरतं अध्यक्षपद स्वीकारलं होतं. G20 गटाच्या संशोधन आणि नवोन्मेष पुढाकार संमेलन बैठक आणि संशोधन मंत्र्यांची बैठक आजपासून मुंबईत सुरू होणार आहे. न्याय्य समाजासाठी संशोधन आणि नवोन्मेष हा या बैठकीचा मुख्य विषय आहे. G20 समूहाच्या 29 सदस्य देशांचे संशोधन मंत्री, आमंत्रित अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांसह 100पेक्षा जास्त परदेशी प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉक्टर श्रीवरी चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल. बुधवारी होणाऱ्या G20 संशोधन मंत्र्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग असतील. बुधवारी G20 समूहाचे प्रतिनिधी मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेला भेट देऊन तिथं सुरू असलेलं संशोधन आणि नवोन्मेषाबद्दलच्या कामाची माहिती घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या कर्नाटक, तेलंगण आणि महाराष्ट्राच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या अंतर्गत आज सकाळी त्या हैदराबाद इथं पोहोचतील. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या 125व्या जयंतीच्या कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत. अल्लुरी राजू यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला त्या हजेरी लावतील आणि आंध्र प्रदेशातल्या भीमावरम इथल्या अल्लुरी सीताराम राजू स्मृतिवनाचं दूरस्थ पद्धतीनं लोकार्पण करतील. उद्या त्या महाराष्ट्रातल्या गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठाच्या 10व्या पदवी प्रदान समारंभात सहभागी होतील. तसंच कोराडी इथल्या भारतीय विद्याभवनाच्या सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. ही बैठक चांगली झाल्याचं आणि अनेक धोरणात्मक विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे सांगितलं. वर्ष 2047 साठीची दिशा, विकास कामं, भारताला पुढे घेऊन जाण्यासाठीचा मार्ग आणि पायाभूत सुविधांचा विकास याबाबत या बैठकीत संवाद झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्यांनी रोजगार आणि अर्थव्यवस्थेची नाविन्यपूर्ण प्रारूपं तयार करावीत आणि त्यातून पायाभूत सुविधा क्षेत्रात आर्थिक व्यवहार्यता, कार्यक्षमता आणि गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल केलं. कोळीकोडे इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेनं आयोजित केलेल्या पायाभूत सुविधा विकास क्षेत्रावरच्या पहिल्या व्यवस्थापन विकास कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं झालं. त्यावेळी ते बोलत होते. प्रगत अर्थव्यवस्थेच्या दिशेनं देश करत असलेल्या वाटचालीत राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन आणि पंतप्रधान गतिशक्ती मास्टर प्लॅन या 2 योजनांचा महत्त्वाचा वाटा आहे. दळणवळणावर सध्या होत असलेला खर्च सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या 13 ते 14% 1 आकडी टक्केवारीपर्यंत खाली आणण्याच्या दिशेने केंद्र सरकार काम करत आहे असं गडकरी यांनी नमूद केलं. नवोन्मेष, संशोधन आणि तंत्रज्ञानातूनच पायाभूत सुविधा क्षेत्राचं भविष्य घडेल आणि भारत आर्थिक महाशक्ती होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आपण या बातम्या न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. अजित पवारांच्या शपथविधीनंतर राज्यातलं राजकीय नाट्य कालही सुरूच राहिलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षातून काढून टाकल्याची घोषणा केली. दुसरीकडे अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं स्पष्ट केलं. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांना मुक्त करून त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नियुक्ती केल्याचंही अजित पवारांनी जाहीर केलं. याशिवाय पक्षातल्या इतर नव्या नियुक्त्या तटकरे यांनी घोषित केल्या. उत्तराखंडमध्ये श्रावण महिन्यातली कावड यात्रा आजपासून सुरू झाली. यंदा मोठ्या संख्येनं भाविक यात सहभागी होण्याचा अंदाज आहे. यात्रेसाठीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनानं पूर्ण केली आहे. गंगेचं पवित्र पाणी घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात उत्तराखंडमध्ये पोहोचत आहेत. हे भाविक हरिद्वार इथं पोहोचताच हेलिकॉप्टरमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी होईल. मेळ्याच्या संपूर्ण परिसरात भाविकांसाठी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उन्हाचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने ठिकठिकाणी तुषार यंत्रणाही बसवण्यात आल्या आहेत. मेळ्याच्या परिसरावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेकाने ही कावड यात्रा पूर्ण होईल. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काल मुंबई, ठाणे आणि पुण्यात छापे टाकून आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित 4 अटक केली. आरोपींच्या घरांच्या झडतीदरम्यान काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं, आयसिसशी संबंधित अनेक दस्तऐवज तसंच दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येणारी सामग्री यंत्रणेनं जप्त केली. या 4 आयसिसच्या दहशतवादी कारवायांना मदत करण्यासाठी कट रचल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. समान नागरी कायद्यासंदर्भात संसदीय स्थायी समितीची बैठक काल पार पडली. राज्यसभेचे खासदार सुशील मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या कायद्याबाबत सर्व भागधारकांशी या बैठकीत चर्चा झाली. एकंदर 17 सदस्य या बैठकीला उपस्थित होते. भारतातल्या सर्व नागरिकांना एकसमान व्यक्तिगत कायदे लागू करण्याचा प्रस्ताव समान नागरी कायदा देतो. याची पडताळणी करण्यासाठी विधी आयोगानं नागरिक आणि नोंदणीकृत धार्मिक संस्थांची मतं आणि कल्पना मागवल्या आहेत. कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू आज मैदानात उतरतील. महिला एकेरीत 2 वेळा ऑलिम्पिक पदक पटकावलेल्या पी.व्ही. सिंधूचा सलामीचा सामना कॅनडाच्या तालिया इंग हिच्याशी होईल. तस्नीम मीर हिच्यासमोर व्हिएतनामच्या तर ऋत्विका शिवानीसमोर थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याचं आव्हान असेल. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना जागतिक क्रमवारीत 3ऱ्या असलेल्या थायलंडच्या बॅडमिंटनपटूशी होणार आहे. तर पात्रता फेरीत पुरुपल्ली कश्यप, एस शंकर मुथुस्वामी सुब्रमण्यम आणि बी साई प्रणीत हे तिघे आज खेळतील. पुरुष दुहेरीत कृष्णप्रसाद गरग आणि विष्णुवर्धन गौड पंजाला ही भारताची एकमेव जोडी फ्रान्सच्या जोडीचा सामना करेल. तर महिला दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि अश्विनी पोन्नाप्पा यांची लढत ऑस्ट्रेलियाच्या जोडीशी होईल. ऋतुपर्ण पांडा आणि श्वेतपर्ण पांडा ही जोडीही आज मैदानात उतरणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या कालच्या पहिल्या दिवशी द्वितीय मानांकित नोवाक जोकोविच आणि अग्रमानांकित इगा स्वियातेक या दोघांनीही विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे महिला एकेरीत कोको गॉफ आणि 5 वेळा विम्बल्डन अजिंक्यपद विजेती व्हीनस विल्यम्स या दोघींनाही पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. विम्बल्डन स्पर्धेतलं 8वं आणि एकंदर 24वं ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं अर्जेंटिनाच्या पेद्रो काचिनवर 6-3, 6-3, 7-4 अशी सहज मात केली. बंगबंधू सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आज संध्याकाळी भारत आणि कुवेतच्या संघांदरम्यान बेंगळुरू इथं होणार आहे. कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालच्या भारतीय संघानं उपांत्य फेरीच्या लढतीत लेबनॉनचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर कुवेतनं बांगलादेश संघाचा 1-0 असा पराभव केला. या स्पर्धेत भारत आणि कुवेत दुसऱ्यांदा आमनेसामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेचं यजमानपद आज भारत भूषवणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 राज्यांच्या दौऱ्याअंतर्गत आज हैदराबादमध्ये. अजित पवारांच्या शपथविधीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे मुंबई, पुणे आणि ठाण्यात छापे, 4 अटक. आणि सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि कुवेत यांच्यात लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.